नमस्कार, जय निसर्ग शेतकरी मित्रांनो. आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आणि शैलेश नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. हे माझ्या मागे जे लोडिंग पाहताय मित्रांनो, ही 30 इंच बाय 30 इंचची बॅग आहे आणि थप्पी अशा पद्धतीने मारलेली आहे, ते पाहू शकताय. आणि ते लोडिंग चालू आहे नारळाचं मित्रांनो. आता ही नारळाची 30 इंच बाय 30 इंचच्या बॅक साईज मधली ही झाडं जी आहेत ती आपण लोडिंग करून देत आहोत. आणि ती कशा पद्धतीने झाडं आहेत, खोडं सुटायला लागलेली आहेत. मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मागच्या वर्षीचं म्हणजे जे आपलं शिल्लक राहिलेली झाडं असतात त्यापैकी 30 बाय 30ला आपण साईडला सरकवून ठेवतो. त्यातल्या एका झाडाला नारळ देखील लागले होते आणि ते देखील मी तुम्हाला दाखवलं होतं. तर त्याचाच हा लॉट आहे मित्रांनो. याला पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये नारळ लागणार आहेत मित्रांनो. आणि खोड सुटायला सुरुवात झालेली आहे. आता इथं मागे पाहू शकताय, मशीनमध्ये आपण 2 रोपं लोड करून आणलेली आहेत आणि ते आता डायरेक्ट आपण वरती थप्पीला चढवणार आहे. तर याच्यासाठी हे 2 गडी देखील बसलेले आहेत वरती. आता मशीननी लोड केल्यामुळं हे काम आपलं सोपं होतं, फास्ट होतं. या गाडीला आपण 100 नारळ लोड करणार आहोत. आता शेवटच्या टप्प्यात गाडी फक्त शेवटची एक थप्पी राहिलेली आहे मित्रांनो. तर आपला हा जो आहे तो नारळ ग्रीन डॉर्फ आहे, बुटक्या जातीचा नारळ आहे मित्रांनो. आणि कमी हाईटवरती फळधारणा होते. एकरी म्हणाल तर 20 बाय 20 वरती लागण केली तर 110 रोपं बसतात आणि 110 रोपांपासून आपण एक 5 ते 6 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न त्याच्यापासून घेऊ शकतो. तशाच पद्धतीने त्याच्या अंतर्गत पिकं लावून म्हणजे मसाल्याची रोपं वगैरे लावून त्या मॅडमनी आपल्याकडे परत एकदा 100 झाडांसाठी मागणी केली होती आणि ती आता आपण या गाडीला लोड केलेली आहेत मित्रांनो. आणि जर कुणाला अशीच झाडं हवी असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती अवश्य एकदा कॉल करा. तुम्हाला घर बसल्या रेट, फोटो, व्हिडिओ सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. आणि तशाच पद्धतीने तुम्हाला येणं शक्य असेल तर नक्की एकदा व्हिजिट करा. शैलेश नर्सरी मलकापूर, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आपली 35 एकरमध्ये आणि 1983 सालापासून या क्षेत्रात काम करणारी नावाजलेली नर्सरी म्हणजे शैलेश नर्सरी मलकापूर. तर ज्यांना कुणाला व्हिजिट करणं शक्य आहे त्यांनी व्हिजिट करा. व्हिजिट करायला येताना खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून या मित्रांनो. म्हणजे तुम्हाला सगळी काही माहिती आणि व्यवस्थित सेल्समन जोडून दिला जाईल. त्याच्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून एकदा नक्की व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना समजेल की कशा पद्धतीने नारळ वाढवला जातो किंवा 30 इंच बाय 30 इंचच्या बॅगमध्ये कशा पद्धतीने नारळ मिळतो हे सगळं काही त्यांना समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.